हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर ही बघा, इथे मी डाळ बनवणार आहे, उडदाची डाळ. तर अशा पद्धतीने नक्की बनवा, तुम्ही नक्की आवडेल सगळ्यांना. तर बघा मी कशी बनवते. आणि सगळ्यात पहिले तर तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर हे बघा, इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे. ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे. अशी काळीवाली घेतलेली आहे, चिलक्यावाली. तर स्वच्छ धुवून घ्यायची आहे, छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे 2-3 पाण्याने. आणि ही डाळ ना खूप साधी सिंपल बनवली तर खूप टेस्टी लागते. जास्त मसाले घातले ना तर तेवढी टेस्ट लागणार नाही. तर मी माझ्या पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवते. तर चला बघूया कशी बनवते ते. हे बघा, ही डाळ घेतलेली आहे, म्हणजे धुवून स्वच्छ घेतलेली आहे मी. आता ही साईडला ठेवूया. नंतर आपण इथे कुकर ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तर बघूया, आता तेल छान गरम झालेलं आहे. याशिवाय चटणी, लसूण, मिरच्या, लसूण, कोथिंबीर हे सगळं मी एका जागी कुटून घेतलेलं आहे. तर आता हे या तेलामध्ये टाकायचं आहे. राई जिरे पण घालायचे आहे. राई जिरे घालायचे आहे आधी. नंतर हे मिरच्या घेतलेल्या आहे, लसूण घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. अद्रक काही घेतलेलं नाही, सगळं आम्ही कुटून घेतलेलं आहे उकळीमध्ये. तर हे अशा पद्धतीने टाकायचं आहे. कोथिंबीर पण कुटलेली आहे मी मिरच्या लसूण सोबतच. तर बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे. मिरची आणि लसूण आपण कुटून घेतलेला, कोथिंबीर कुटून घेतलेली, हे छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. बघू शकता, अशा पद्धतीने छान भाजलेलं आहे. आता यामध्ये मी हळदी पावडर घालायचं आहे. आणि मी लसूण मिरची ते वाटताना ना, कुटून घेताना त्यामध्येच मी मीठ पण घातलं होतं. तरी पण आपण नंतर मीठ घालायचं आहे थोडंसं. तर बघू शकता, मी इथे थोडंसं मीठ घातलेलं आहे. तर आता हे छान असं भाजून गेलं की त्यामध्ये आपल्याला डाळ घालायची आहे. डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे, तर ही डाळ घालायची आहे. डाळ पण छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. 2-1 मिनटं मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे. 2-3 मिनटं अशा पद्धतीने छान असं परतून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला पाणी घालायचं आहे यामध्ये. तर कुणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवतं, मी माझ्या पद्धतीने बनवते. तर सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते, पण मी या पद्धतीने बनवते. आणि गावाकडे पण अशाच पद्धतीने बनवतात. तर अशा पद्धतीनं खूप टेस्टी लागते. काही घालण्याची गरज नाही यामध्ये, तरी पण खूप टेस्टी लागते ही डाळ. यामध्ये मसाले जास्त घातले ना तर एकदम मसालेदार बनून जाते. पण ही डाळ खाण्यासाठी खूप चांगली असते. थोडी सपक पण डाळ बनवली, त्यामध्ये थोडी मिरची आणि तुपाची फोडणी देऊन बनवली तरी पण खूप मस्त लागते डाळ. बघू शकता तुम्ही, इथे मी पाणी घातलेलं आहे. तर अशा पद्धतीने इतकं पाणी घातलेलं आहे मी. आता आपण कुकरमधून शिट्ट्या करून घ्यायचे. कोथिंबीर पण घालायची आहे खूप सारी, तेव्हा टेस्टी लागते. लसूण पण घालायचं आहे. मिरच्या पण आम्ही तिखट खातो, त्यामुळे मी ते जास्त मिरच्या घातलेल्या आहेत. तर बघा, कोथिंबीर पण घातलेली आहे मी. आता आपण शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आरामशीर 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने ही डाळ बनवून घ्यायची आहे आपल्याला. आता शिट्ट्या झाल्याच्या नंतर बघूया आपण डाळ कशी शिजलेली आहे आपली. ते शिट्ट्या करून घ्यायच्या आहे 2-3. बघू शकता, इथे 4 शिट्ट्या झाल्याच्या नंतर थंड होऊ दिला आहे मी. कुकर थंड होऊ दिला. आणि नंतर बघा, किती मस्त अशी आपली डाळीला तेल पण सुटलेलं आहे आणि किती मस्त डाळ झालेली आहे. आता या डाळीला ना छान असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे घाटून घ्यायचं आहे डाळीला. तर खूप मस्त लागते. तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने याला डाळीला ना घाटून घ्यायचं आहे. तर आपली डाळ तयार झालेली आहे. काहीही जास्त टाकायची गरज नाही आणि खूप टेस्टी लागते. ज्वारीच्या भाकरीसोबत तर खूप टेस्टी लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा. तर अशा पद्धतीने तुम्ही ही डाळ नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि एकदम सिंपल पद्धत आहे आणि एकदम फटाफट तयार होण्यासाठी होते पण ही डाळ. तर चला मग, बाय बाय, थँक्यू.